हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आज नरेंद्र मोदींच्या राज्यामध्ये पुन्हा 3 सभा, माढा, धाराशिव आणि लातूर लोकसभेसाठी मोदी प्रचार करणार। सुप्रिया सुळे आणि रवींद्र धंगेकरांच्या प्रचारासाठी आज महाविकास आघाडीची खडकवासलामध्ये सभा। उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले उपस्थित राहणार। शरद पवारांची आज राजगड आणि शिरूरमध्ये सभा। राजगडमध्ये सुप्रिया सुळे तर शिरूरमध्ये अमोल कोल्हेंच्या प्रचारार्थ पवारांची सभा। बारामतीनंतर शिरूरमध्येही अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह। निवडणूक आयोगाकडून ट्रम्पेट वाद्याचा तुतारी उल्लेख। अमोल कोल्हेंची चिन्ह वाढणार। नाशिकमधून उमेदवारी न दिल्यानं विजय करंजकर नाराज। ठाकरेंनी बोलावूनही करंजकरांनी भेट न घेतल्यानं करंजकरांच्या बंडखोरीच्या चर्चांना उधाण। महाविकास आघाडीचे 4 उमेदवार आज अर्ज दाखल करणार। वर्ष गायकवाड, संजय दिना पाटील, वैशाली दरेकर आणि शोभा बच्छाव आज अर्ज भरणार। महायुतीचे उमेदवार पियुष गोयल आज उमेदवारी अर्ज भरणार। अर्ज भरण्यापूर्वी गोयल यांची रॅली काढत शक्तीप्रदर्शन। चंद्रकांत खैरे 5 वेळा नमाज पठण करा सांगतात, हा माणूस वेडा तर नाही न झाला। चंद्रकांत खैरेंची चित्रफीत दाखवत संजय शिरसाट यांची टीका। महाराष्ट्रामध्ये भटकती आत्मा। 45 वर्षांआधी स्वतःच्या फायद्यासाठी खेळ सुरू करत राज्य अस्थिर केलं। पुलोताच्या सरकारवरून मोदींची शरद पवारांवर नाव न घेता टीका। महाराष्ट्राचा आत्मा अशी पवारांची ओळख, हे मोदींना 4 जून नंतर कळेल। जयंत पाटलांचं मोदींना प्रत्युत्तर। टरबूज दुष्काळामध्ये 13वा महिना, आधी टरबूज आता चिराड झालेत। उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर टीका। देवेंद्र फडणवीसांनी अभिजित पाटलांना आघाडीचं काम केलं तर तुमचे उद्योग उद्ध्वस्त करू असं सांगितलं, मात्र आम्ही घाबरणार नाही। शरद पवारांची फडणवीसांवर टीका। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना दिल्ली पोलिसांची नोटीस। अमित शहांचा बनावट व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी कारवाई। डोंबिवलीमधील घरडा सर्कलकडे जाणारे रस्ते 6 मेपर्यंत बंद। प्रचार रॅलीमुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्ते सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद असणार। भीमाशंकर मंदिरामध्ये 4 दिवस अभिषेक पूजा बंद। 29 एप्रिल ते 2 मे दरम्यान रुद्राभिषेक उत्सव असल्यानं भाविकांची अभिषेक पूजा बंद राहणार। वाढत्या तापमानाचा भाजीपाला पुरवठ्यावर परिणाम। आवक घटल्यानं मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फरसबी, फ्लॉवर, काकडीसह पालेभाज्यांच्या दरामध्ये वाढ। गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। आंबा पिकासोबत फळभाज्यांना अवकाळी पावसाचा फटका। कोलकाताचा शानदार विजय। दिल्लीचा 7 विकेट्सना धुव्वा। दिल्लीच्या 154 धावांचा कोलकाताकडून सहज पाठलाग। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।